नवोदय विद्यालय क्लास 6 चे फॉर्म आउट झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्र किंवा पालकांनो, जर आपल्याला नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरायचा आहे तर तुमच्या मनात हा प्रश्न असेल की कोणकोणते कागदपत्र फॉर्म भरताना आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. तर या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ते सांगितलंय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले आपल्याला इन्स्ट्रक्शन जे आहेत, महत्त्वाच्या सूचना त्या पाहिजे आहेत की ही जी पूर्ण प्रोसेस आहे ती प्रोसेस ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही सिंगल स्टेजची असणार आहे. वन टाइम तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करायचं आणि फॉर्म भरायचा आहे. एकाच वेळेस एका स्टेजची प्रोसेस आहे. त्यानंतर जे ओबीसी मध्ये आहेत, ओबीसी कास्ट मध्ये जे आहेत त्यांना सेंट्रल लिस्ट प्रमाणे ओबीसीचं सर्टिफिकेट लागू होईल. त्यानंतर सेंट्रल लिस्ट मध्ये नसलेले ओबीसी उमेदवार जे असतील ते जनरल कॅटेगरी मधून अर्ज भरतील किंवा अर्ज मध्ये ते ग्राह्य धरले जातील. त्यानंतर अर्ज भरण्यापूर्वी खालील स्कॅन कॉपीज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. फॉर्म भरण्याच्या पहिले ह्या कॉपीज तुमच्याकडे स्कॅन करून ठेवलेलं गरजेचं असतं. सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट जे आहे ते आहे विद्यार्थ्याची सही. ती 10 ते 100 केबीच्या मध्ये स्कॅन करून ठेवून घ्यायची आहे तुम्हाला. जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर मोबाईलवरून फॉर्म भरू नका. लॅपटॉप किंवा पीसी असेल त्याच्यावरून फॉर्म भरू शकता, किंवा सिंपल तुमच्या जवळचा जो सायबर कॅफेवाला आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे मिस्टेक होण्याचे चान्सेस कमी असतील. दुसरं डॉक्युमेंट आहे पालकांची सही. ते पण तुम्हाला 10 ते 100 केबीच्या मध्ये स्कॅन करून ठेवायची आहे. तिसरा आहे विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो, जे पण 10 ते 10 केबी मध्ये जेपीजी फॉर्मॅटमध्ये हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. त्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात, एससी, एसटी किंवा ईडब्ल्यूएस आणि ओबीसी, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएस हे स्टेट गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट असतं. पण जे मुलं ओबीसीसी बिलॉंग करतात, ओबीसी कॅटेगरीमध्ये आहेत, त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट लागेल. जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट नाही दिलं तर तुम्ही ओबीसी मध्ये नाही, तुम्ही जनरल मध्ये काउंट केले जाणार. त्यानंतर जर तुमच्याकडे आधार कार्ड नाहीये, विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नाहीये, तर तुम्ही पालकांचा रहिवासी दाखला, जो एक ऑथराइज ऑफिसरने गव्हर्नमेंटने दिलेला रहिवासी दाखला तुम्हाला अपलोड करायला लागेल. तो ऍड्रेस प्रूफ राहील तुम्हाला. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की ओबीसी साठी फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मान्य राहणार आहे, स्टेट गव्हर्नमेंटचं नाही. जर तुम्हाला ओबीसी मधून रिझर्वेशन पाहिजे आहे तर. हा व्हिडिओ अजून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचं नवोदय विद्यालयाचं प्रॉस्पेक्टस वाचून घ्या एकदा. आणि जर तुम्हाला तरीही काही शंका असेल तर हा जो नंबर दिलेला आहे 9890174725, या नंबरवरती व्हॉट्सअप म्हणून तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा कॉलही करू शकता. भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.